काढते, कडकडीत पाणी काढते. आई मला डोळे उघडता येत नाहीये काही. बर थांब, माझा हात धर. चल उठ. हाय तू चल सावकाश. चल नले. चांगले 2-4 तांबे कडकडीत गरम पाणी घाल त्याच्या अंगावर, म्हणजे थंडी जाऊ दे सगळी. बस दादा. हा होत आता गरम पाणी होत पटकन. अरे होते, बस की नीट. हलतोयस किती? हे घे गरम पाणी. आई, अगं थंड पाणी ओतलंय रे अंगावर. नली आईची आठवण येते. आई, दादा, मी, आम्ही तिघेच असायचो घरात. त्यात आता ऋषी दादा सुद्धा गायब झालाय. आई एकटी पडली हो विठा काकू. विठा काकू काय करू मी? काहीच कळत नाहीये मला. माझं लग्न अचानक झालं, त्यात ऋषी दादा गायब झाला. या सगळ्याचा तिला एवढा मोठा धक्का बसलाय. ती पानावरच नसते, तिला कळतच नाही ती काय बोलते, कोणाशी बोलते. नाही ऋषी, नाही ऋषी, तुझा ऋषी मेलाय. नाही तुला सोडून तो गेलाय. नाही 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 नाही. स्वती तुझा ऋषी मेला. मेलाय अगं तुझा ऋषी. सरस्वती तुझा ऋषी मेलाय. मेलाय तुझा ऋषी. आई ग, आई ग. अगं तू कशाला जीवाला त्रास करून घेतेस? तुला नसेल शक्य ना, तर नको थांबूस. मग तो माझं मी काय ते. आय आय आय. मी वेदच्या कानावर घातलंय, तो नक्कीच काहीतरी मार्ग काढेल. आता काकूंची तशी काळजी नाहीये. बाबा बरे होईपर्यंत थांबायला काही हरकत नाही. सांगते बाबांना थांबते म्हणून. बाबा थांबते मी इथेच.